एका सिंहाला भूक लागली. तो गुफेतून बाहेर आला. एखादे जनावर खायला मिळेल का ते बघू लागला. एका झाडाखाली एक ससा हसत खेळत होता. त्या सिंहाचे लक्ष सशाकडे गेले आणि सिंहाने म्हटले की बराच सापडलास असे म्हणत हळूच दबकत सिंह सशाकडे चालू लागला. सशाला सिंहाची चावून लागली आणि ससा धावून सुटला. खूप वेळ पाठलाग केला आणि सिंहाने लगेच सशाला पकडले आणि त्याने पंजा बोलायच्या आधी एका हरणाकडे त्याचे लक्ष गेले आणि त्याने मनात म्हटले की शवणूच्या सशाने माझं काय बघेल. त्याच्या सशापेक्षा हरिण बरे आणि त्याने सशाला सोडून दिले आणि हरणाकडे धावू लागला. हरिण तसेच चपाराने पडू लागले. खूप वेळ पाठलाग केला तरीही हरिण काही भेटले नाही. त्याने हरिण पण भेटले नाही आणि हरिणी भेटली नाही आणि ससाही भेटला नाही. त्याने सशाला सोडून दिले म्हणून त्याला खूप पश्चाताप झाला. तात्पर्य काय? हाताचे सोडून पलट्याच्या मागे लागू नये. माझे गोष्टीचे नाव पोपट आणि मुलगा. एका मुलाने पिंजऱ्यात एक पोपट पाळला होता. एके दिवशी पिंजऱ्याचे दार उघडे राहिले असता तो पोपट बाहेर पडला व उडू जाऊ लागला. त्याला पकडण्याचा त्या मुलाने बराच प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मग तो पोपटाला म्हणाला, अरे तू जात असेल तर चांगला पश्चाताप झाल्याशिवाय तुझे डोळे उघडणार नाही. तू कुठेही गेलास तरी इथल्यासारखी दुसरीकडे मिळणार नाही, सुख मिळणार नाही. त्या पोपट म्हणाला, मला सुख मिळो अगर नाही मिळो पण एवढं नक्की यापुढे तुझ्या मताप्रमाणे वागावं लागणार नाही. माझ्या मनाला वाटेल त्याप्रमाणे मी वागू शकेल. तात्पर्य पालन त्यांच्यातले मोठे सुखापेक्षा सोडून त्यांच्यातले थोडे सुख सुद्धा श्रेष्ठ होईल. धन्यवाद. साईराम. महेश मानकर. मी आता दुसरी मध्ये शिकत आहे. मी तुम्हाला मूर्खपणाची शिक्षा गोष्टी सांगणार आहे. एक सुतार होता. तो लाकडाचा भला मोठा ओळखा करवतीने कापत बसला होता. त्याला त्या ओळख्याचे 2 तुकडे करायचे होते. समोरच्या झाडावर एक माकड बसले होते. तो बराच वेळ या सुताराच्या कामाकडे टक लावून पाहत होते. ओळख्याचा अर्धा भाग कापून झाला तेव्हा सुताराला भूक लागली. त्याने काम थांबवले व तो जेवायला निघून गेला. जाताना त्याने ओळख्याच्या फटीत एक पातळ ठोकून ठेवली होती. सुतार गेला हे पाहून झाडावरून माकड झरझर खाली उतरले. एकदा ओळख्याच्या भोवती फिरले आणि आपले 2 पाय ओळख्याच्या दोन्ही बाजूला सोडून बसले. त्याचे लक्ष त्या पाचरीकडे होते. त्याने मोठ्या कुतूहलाने त्या पाचरीला हात लावून पाहिले. ते ती पाचर जोराने हलवू लागले. शेवटी जोर लावून त्याने ती पाचर उपसून काढलेली व तो ओरडू लागला. ओय ओय करत ओरडू लागला. सुतार येईल आणि आपल्याला
मग त्यांनी युक्ती लावली आणि मग त्याला खाली पडलेले काही दगड दिसले आणि मग त्यांचे दगड त्या भांड्यात टाकले आणि मग ते पाणी वरती आलं आणि मग तो पाणी पिऊन गेला. माझे नाव खुशी किरण कांबळे. मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. या गोष्टीचे नाव आहे नसती उठाते. एक सुतार होता. तो एक लाकडाचा भला मोठा पर्वतीने कापत बसला होता. समोरच्या घाटावरील एक माकड बराच वेळ सुताराच्या कामाकडे टक लावून पाहत होते. ओंडक्याच्या अर्धा कापेपर्यंत दुपार झाली म्हणून सुताराने काम थांबवले व तो जेवायला निघून गेला. जाताना त्याने कापलेल्या ओंडक्याच्या पतीत एक पाचर ठोकली. सुतार जाताच ते माकड झाडावरून खाली उतरले आणि आपले दोन पाय ओंडक्याच्या दोन्ही बाजूला सोडून त्यावर बसले. तसे बसल्यामुळे त्याचे लांब शेपूट ओंडक्याच्या पतीत येऊन पडू लागले. माझे नाव आहे देव भगवान मारे. माझे दोस्तीचे नाव आहे व्यक्तीचे वर विहिरेत वर. एका गावात भगव नावाचा पती नाथ होता. त्याचे 5 मुलं होते. हे 5 मुलं लय भांडायची. कधी म्हणाला भांडू नका प्रेमाने नावा. पण दीपा येतायचा विपत्ती एक दिवस जंगलात गेला. जंगलात जाऊन त्याची ताटीची मुली आणली. ती मुली कोणाला दिली आणि पती म्हणाला ही मुली मला न समजून तोडून टाका. त्याने सल्ल्याने कोशिश पण त्यांच्यातून ती मुली तुटलीच नाही. मग पती म्हणाला तुम्ही एकदा तर राहिल्यावर तुमच्यानुसार मी आणि तुम्ही मिळून राहिल्यावर तुमच्यानुसार होणार. मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. माझ्या गोष्टीचे नाव आहे जादूचे बदक. एक गोव्या शेतकऱ्याकडे जादूचे बदक होते. ते रोज एक अंडे देई. ते अंडे शेतकरी बाजारात विकत असे. त्याला त्याची किंमती मिळत असे. थोड्या दिवसात गोप्याने स्वतःचे घर बांधले. त्यात तो आपल्या बायकोलासह सुखाने राहू लागला. एक रात्री अचानक एक कल्पना झाली. संध्याकाळ झाली आहे. वेळ घेतलं जाय गोप्याला वाटले जर या बदकाच्या पोटातील सर्वही अंडे असले तर आपण खूप श्रीमंत होऊ. सकाळी दुसऱ्या दिवशी गोप्याने मोठ्या सुरीने बदकाचे पोट कापले तर बदकाच्या पोटातील त्याला
संस्कृती माझ्यावरती या तुम्हाला चिमणी आणि कावळ्यांची गोष्ट सांगणार. चिमणीचं घर होतं मेणाचं आणि कावळ्याचं घर होतं शेणाचं. एके दिवशी पाऊस चिमणीचं कावळ्याचं घर वाहून गेलं. वाहल्यानंतर कावळे दादा चिमणीच्या घरात चिमणीच्या उडत उडत चिमणीच्या घराकडे गेल्यानंतर बोला की चिमणीताई दारुडा चिमणीताई दारुडा असं बोलल्यानंतर मग बोलले की थांब माझ्या बाळाला आंघोळ घालते, थांब माझ्या बाळाला आंघोळ घालते असं बोलल्यानंतर परत बोल चिमणीताई दारुडा चिमणीताई दारुडा असं बोलल्यानंतर परत बोलला थांब. मग चिमणीताई बोलली की थांब माझ्या बाळाला गहू चालते, थांब माझ्या बाळाला गहू चालते असं बोलल्यानंतर परत बोलला चिमणीताई दारुडा चिमणीताई दारुडा असं बोलल्यानंतर मग बोला की थांब माझ्या बाळाला झोपी घालते, थांब माझ्या बाळाला झोपी घालते असं बोलल्यानंतर परत बोलला चिमणीताई दारुडा चिमणीताई दारुडा. मग चिमणीताईने दारू ओढल्यानंतर चिमणीताईने कावळ्याला टावेल दिल्यानंतर मग तो पुसून अडकवल्यानंतर मग त्याला चुलीकडे एक टोपली दिसली. त्याच्यामधून त्याला वास येत होतो. मग तिकडे जाऊन बघितला आणि त्या टोपलीचा ढक्कन उघडल्यानंतर तिच्यामध्ये दिसते त्याला खीर दिसल्यानंतर तो एक प्लेट काढून एक चम्मच घेऊन घ्यायल्यानंतर बोलले की चिमणीने काळे दादा काय करतात असं बोलल्यानंतर काय पण नाही घेतलं. मग घेतला आणि थोडंसं खाऊन बघितलं. त्याला छान लागली. अजून थोडं घेऊन थोडं त्याला सोपवलं. दुसरा प्लेटला त्याला पापडी दिसल्यानंतर ती पापडी खाऊन टाकली. म्हणून चिमणीताई काठी घेऊन आल्यानंतर तिथे तो पाठी सरकत असतो. पाठी सरकत मग त्यानंतर चिमणीताईने काय केलं, तिथे पेटवलेली आग होती. तो सरकत त्याची शेपूट विझून गेली. साईराम. मी आज तुम्हाला सांगते माकड आणि राजाची गोष्ट. एक राजा असतो, त्याने एक माकड पाळले असते. तो माकड राजाची खूप कौतुक करायचे असते. त्या राजाच्या सेवकांना ते आवडायचे नसे. तो कधी त्याची केस एवढी, कधी फुलवाडी. एक दिवशी राजा जाऊन बेडवर बसला आणि बसल्या जागी झोपी गेला बेडवर आणि माकड तिथेच बसले होते. आणि राजा झोपला होता बेडवर. आणि तिथेच एक माशी राजाच्या कानाजवळ आली आणि राजाच्या कानाकडे गुणगुणू लागली. आणि तीच माशी गुणगुणू लागली तेव्हा माकडने सोचलं की मी आता तिला फटकारा मारण्याचा निश्चय करतो. आणि तिथंच एक सुरी ठेवलेली, त्या सुरीला उचललं आणि त्यांनी फटकारा मारण्याचा निश्चय केला. आणि लगेच ती माशी उडून गेली. तेव्हा राजाचे कपाळ जखमी झाले. तेव्हा ते राजा ओरडत उठला. तेव्हा तिथे त्याचे सेवक धावत आले आणि बोलले की
राजाचे कपाट जखमी, राजाचे कपाट जखमी. माझं नाव आहे शेख लक्ष्मण गुरव. मी आज तुम्हाला एकीची बराची गोष्ट सांगणार आहे. एकीचे बर एका गावात भगवान नावाचा पंडित राहत होता. त्यात 5 मुलगी असते, परंतु त्या मुलाची सातवाने आवडत असे. एकमेकांची बाजूने प्रेमाने हवे असे पंडित आपल्या मुलांना नेहमी सांगत असे. आपल्या मुलांना एकीची महत्त्व कसे बनवावे याचा त्यांनी घरी नेहमी ठेवून त्यांची एक मुली आणली व आपल्या मुलांना दिली. त्यांनी आपल्या मुलांना सांगितले, या मुलीला न चढता या कट्यातून मागे जावा. प्रत्येकाने मुली मारण्याचा प्रयत्न केला, पण ते सर्व कट्टा एकत्र घट्ट बांधण्यास त्यांना एकी काठी मोडता आली नाही. पण त्याने ती मुली सोडून प्रत्येकाला एक एक काठी देऊन ती मोडण्यात सांगितली. अगदी सहजपणे त्या काठीचे 2 तुकडे केले. त्यावर पंडित मुलांना म्हणाला, माझ्या एकीच्या काळ दिसते तर तुम्ही एकीने राहिलात तर तुमचे मुलीला आपले करू शकणार नाही. पण जर तुम्ही एकमेकांची बाजू निवडलात तर तुमची किती कामे आली. मुलांना आपली चूक करली तर ते एकमेकांशी प्रेमाने वागू शकले. त्यामुळे एकीचे फळ आंबे बाळा. माझे नाव सचिन चौधुरकर. मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. माझ्या गोष्टीचे नाव एक राजा होता. त्याला मित्र सेनापती होता. सेनापती मंत्री व सकारात्मक विचाराचा होता. काही घडले की म्हणायचं बहुत बढिया बहुत बढिया. कुणाचे लग्न झाले बहुत बढिया. कुणाची बायको मेली बहुत बढिया. एका दिवशी राजा आपली तलवार साफ करत होता. साफ करताना
बढ़िया, बहुत बढ़िया. ओम श्री साईराम. आज मी तुम्हाला उंदीर आणि सिंहाची गोष्ट सांगणार आहे. एक मोठा जंगल होता. त्या जंगलामध्ये एक सिंह झोपलेला होता. तिकडे एक उंदीर आला. तो उंदराला लागला की ती घसरगुंडी आहे. तो त्याच्यावरती खेळायला लागला आणि सिंह उठला आणि त्यानं पंजाने उंदराला पकडलं. आणि उंदीर बोलला की सिंहाला सोड, मी आता कधीच दुसऱ्यांना परेशान नाही करणार. मग सिंहाने त्याला सोडून दिलं. मग नंतर पुढच्या दिवशी सिंह शिकार ढूंढायला जंगलात फिरायला लागला. पण त्याला कोणीही शिकार नाही भेटला. पण तो घरी जाताना त्याला शिकारीने पकडून घेतलं. मग सिंह जोरात ओरडायला लागला. तिकडं उंदीर आला आणि उंदीरने सिंहाला काढलं आणि मग सिंह बोलला, उंदरा तुम्हाला वाचवलं, धन्यवाद ताई. माझे नाव ओवी अनिता. मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ती ऐका. मोठ्या गोष्टीचे नाव आहे जादूचं लागतं. एका गावी दोन भाऊ राहत होते. मोठ्या भावाचं नाव धनाजी, छोट्या भावाचं नाव धनाजी. अनाजी खूप गरीब होता. भाऊ म्हणजे धनाजी खूप श्रीमंत होता. अनाजीकडे एक गाय होती. तो त्याचं दूध विकायचा आणि बाजारात विकायला जायचा. एके दिवशी अनाजीची गाय आजारामुळे मरण पावली. अनाजी आपल्याकडे गेला आणि विचारलं, आपण काय करायचं? तेवढ्यात त्याची बायको म्हणाली, अहो, तुम्ही तुमच्या मोठ्या भावाकडून आपल्या जमिनीचा हिस्सा कशाला नाही मागत? अनाजी बोलला, दादा, आपल्याशी काय संबंध नाही ठेवत. तू बोलतेस तुम्ही जाते. तर अनाजी त्याच्या मोठ्या भावाकडे गेला आणि सगळी गोष्ट त्याच्या मोठ्या भावाला सांगितली. त्याचा मोठा भाव धनाजी बोलला की वडिलांनी ही जमीन माझ्या नावावर केली आहे. तुझ्या नशीबमध्ये फक्त एक जाते, हवं असेल ते घेऊन जा. अनाजी एका पिशवीत ते जातं भरतो आणि घेऊन जातो. वाटेस जाता त्याला वरती काहीतरी आवाज आलाय. वरती बघतो तो आभाळातून वरतून एक वस्तू खालती पडत होती. त्याने त्याचे हात पुढे केले आणि बाजूला पकडलं. ती वस्तू नव्हती, एक साधारण माणूस होता. अनाजी बोलला, अरे कोण आहेस तुम्ही आणि इथे काय करताय? तो माणूस म्हणाला, मी एक जादूगर आहे. मी माझी छत्री घेऊन आकाशात उडत होतो. उडता उडता माझी छत्री तुटली आणि मी खालती पडलो. बरं झालं तुम्हाला पकडलं, नंतर मी परत पोचला असतो. तो अनाजी बोलला, ठीक आहे जादूगर, जे होतं असेल तेवढं तरी मी तुमच्या कामी आलो नाही तर मी काहीच कामाचं उरलं नाही. तो जादूगर म्हणतो, असं कशाला बोलतो, काय झालं? तर अनाजी बोलतो की आणि ती सगळी गोष्ट त्या जादूगरला सांगतो आणि ते जादूगर बोलतो, हे जादूचं जादूचं. तर अनाजी याच्यावर विश्वास नाही ठेवत होता. त्याला जादूगरने जादू काढला आणि जादूगर म्हणा, तुला हवं ते माग, काय पाहिजे तुला? तर अनाजी बोलला, मला पोटभर भात पाहिजे, मी खूप दिवसापासून भात नाही खाल्लो. तर त्या जादूतून भात निघू लागतो. अनाजी पोटभर भात खातो आणि बस झाला. मग बोलतो, बस एवढं पुरे, अजून नको. तर जादूगर म्हणतो, हे जादू थांबायला तुला एक लाल कपडे घ्यायला लागेल. तर अनाजी त्याच्या लाल कपडे ठेवतो आणि ते जादू फिरू लागायचं बंद होतं. तर अनाजी त्या पिशवीत जातं, वरून घरी जातं आणि त्याची बायकोला सगळी गोष्ट ते सांगतो. आणि मग रोज तो काही ना काहीतरी त्या जात्याशी मागत राहतो. तेव्हा तो श्रीमंत झाला. त्याने त्याच्यासाठी एक बंगला घेतला आणि एक घर विकत घेतला. ही गोष्ट त्याच्या मोठ्या भावाला धनाजीला कळते. पण त्यानंतरही धनाजी एका खिडकीत तो पाहत असतो. अनाजी त्या जात्यासमोर बसला होता आणि काहीतरी मागत होता. थोड्या वेळाने त्याच्यातून गहू निघू लागले. हे सगळं त्याचा भाऊ धनाजी पाहत होता. तो विचार करू लागला, मला वाटतं की हे साधी सुद्धा जात नाही.
बाद झालं. तर धनाजी बोलते जाते दादा थांब आता मीठ पुरे झाले. पण ते जाते काय थांबे ना, मीठ बाहेर येऊच लागलं. त्याच्याने धनाजीची बायको घाबरायला लागली आणि मग बोलली, अहो बंद करा ते जाऊ बघू, आपली होडी डुबेल ना. तर धनाजी सगळे शब्द वापरतो पण त्याच्याने काहीच उपयोग होत नाही आणि त्यांची होडी डुबू लागली. जातो पाण्यात गेला तरी फिरायचं काय बंद होईना. म्हणून मित्रांनो, समुद्राचं